जम्मू काश्मीर येथे बेळगावमध्ये जे हल्ला झाला होता ते आता घटनेला आता 6-8 दिवस उलटून गेलेले आहेत. मात्र जे वक्तव्य केलं होतं जे विरोधी पक्षनेते आहेत ते वंचित यांनी त्या विरोधाचा त्याच्या राज्यामध्ये विरोध होत चाललेला आहे. आता माझ्यासोबत काही पुढे केलं आपण त्याच्याशी जाणून दादा काय सांगाल जे विजय वडेट्टीवारांनी जे वक्तव्य केलं होतं की आतंकवाद्याला वेळ मिळतो का विचारला जात पाहत याचे कसं बघता काय पाहता आपण? या वक्तव्याचा पहिल्यांदा मी निषेध करतो. कारण देशातील नागरिक मृत्युमुखी पडले असताना आपल्या राजकीय पुढे भाजण्याचा जे काही षडयंत्र किंवा जे काही राजकीय डावपेच आहे तो निंदनीय आहे, निषेधार्थ आहे. पहिला आपला देश टिकला पाहिजे, आपल्या नागरिकांना सुरक्षित वाटलं पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. परंतु प्रत्येक जण राजकारणाच्या दृष्टिकोन बघतोय. वडेट्टीवारांनी जे काही वक्तव्य केलंय ते राजकीय त्यांचं वक्तव्य आहे. आज काल आपण पाहिलं असेल की जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी देखील खेद व्यक्त केला आणि मैं किस मुंह से माफी मागू, म्हणजे आज तिथलचा मुख्यमंत्री देखील म्हणजे हृदयातून त्यांना पाजर फुटलेला आहे. आणि इथलच्या आपल्या महाराष्ट्रातील असे बेताल वक्तव्य करणारे वाचारवीर जे काही नेते आहेत अशा नेत्यांना समज दिली पाहिजे आणि या वाचारवीरांनी या देशाची आणि देशातील सर्व नागरिकांची माफी मागितली पाहिजे, हीच आमची मनापासून इच्छा आहे. दादा जे विजय वक्तव्य केले कसं पाहता आपण? वडेट्टीवार हे काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची भूमिका म्हणजे काँग्रेसची अधिकृत भूमिका मानली जाते. मात्र हे जे वक्तव्य त्यांनी केले आहे हे वक्तव्य म्हणजे मीठ चोळण्याचा प्रकार आहे. देशातल्या जनभावनेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. काँग्रेसची ही 70 वर्षाची परंपरा त्यांनी अबाधित ठेवली आहे. माझं तर म्हणणं आहे नरेंद्र मोदी साहेबांनी या अतिरेक्याबरोबर ह्या काँग्रेसचे जे अतिरेकी वक्तव्य करणारे हे नेते त्यांचा सुद्धा सफाया केला पाहिजे. जसं पाकिस्तान्यांना हाकललं जातंय, बांगलादेशींना हाकललं जातंय, तसं ह्या काँग्रेसमधल्या मुजोर लोकांना सुद्धा हाकललं जावं. या अतिरेक्या धार्जिने अतिरेक्यांचं समर्थन करणाऱ्या लोकांना सुद्धा हाकललं गेलं पाहिजे भारतातून. म्हणजे भारत एकदा सुरक्षित होत जाईल. जसा देशभरात सोबतच जगभरातून भारताला पाठिंबा मिळतोय, येथे मात्र काँग्रेसचे कार्यकर्ते नेते त्या अतिरेक्यांचं समर्थन करतायत. ही निंदनीय आणि शर्मेची बाब आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. दादा काय पाहिजे ह्या जे वक्तव्य केल्यानंतर त्यानंतर मीडियाने सगळी तयार केल्यानंतर आता कुठेतरी वडेट्टीवारांनी माफी मागितली, कसं पाहता? एकदा चूक करायची आणि नंतर सॉरी म्हणायचं याला अर्थ नाही. कुठला आपल्या देशावर एखादा हल्ला होतो आणि त्यामध्ये भारतामधील निरपराध अशा पर्यटकांचा जीव जातो आणि ज्यामध्ये त्या कुटुंबांसमोर त्यांची हत्या होते आणि सर्व भारतानं नाही तर विश्वानं पाहिलंय त्या ठिकाणी जे दहशतवादी होते त्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या. हे सर्व होत असताना विजय वडेट्टीवारनं फक्त वोट बँकचं राजकारण करण्यासाठी त्यांनी हे विधान केलं. आणि दुसरी गोष्ट एक मला आपल्याला गालिबचा एक शेर आठवतो. त्यांनी सांगितलं बर्बादी का आलम कुछ इस तरह है, बर्बादी का आलम कुछ इस तरह है, पूरा विश्व हिंदुस्तान के पक्ष में है लेकिन अपक्ष विपक्ष ये सिर्फ दहशतवाद के पक्ष में है. जाणून बुजून असं वक्तव्य केलं असं वाटतं? 100% काँग्रेसची ही संस्कृतीच राहिलेली आहे. जेव्हा जेव्हा देश संकटात असतो तेव्हा काँग्रेस असे बाष्कळ विधान करून दहशतवादाची बाजू मांडतं. भारताचं विदेशात जाऊन भारताची बदनामी करायचं हे सुद्धा काँग्रेसचं संस्कृती राहिलेली आहे. आणि पहलगामची जी दुर्घटना आहे त्यात पूर्ण देश हळहळला, एकवटला. निष्पाप निशस्त्र पर्यटकांवरती हमला झाला आणि निशस्त्र आणि निष्पाप पर्यटक कधी खोटं बोलत नसतात. आणि वडेट्टीवारांनाच काय आकाशवाणी झाली माहित नाही की धर्म विचारून नाही हत्या केली. वडेट्टीवारांचा कोणी नातेवाईक तिथं मेला असतं तर वडेट्टीवाराला कळालं असतं की काय झालंय. आणि ही फार निंदनीय आणि गोष्ट की कुठं पण राजकारण शोधायचं. MIMचे खासदार ओवेसी यांनी सुद्धा मान्य केले की ते धर्म विचारून गोळ्या घातलेल्या आहेत. कारण त्याचं कारण आहे दहशतवादी अतिरेक्यांना तिथं काश्मीरमध्ये पर्यटन वाढू द्यायचं नाहीये. तिथं हिंदू पर्यटक जास्त येतात, विदेशी पर्यटक जास्त येतात. आणि जेव्हा पर्यटन बंद होईल खऱ्या अर्थाने काश्मीर मधल्या बेरोजगारांना परत दगड हातात द्यायची, शस्त्र हातात द्यायची, परत मिलिटरीवर पोलिसांवर मारायची, हाच त्यांचा अजेंडा आहे. आणि तो अजेंडा आपण सर्वांनी एकजूट होऊन मोडीत काढला पाहिजे. आणि काश्मीरचं पर्यटन कसं वाढेल, प्रत्येक राज्यांनी मोफत सेवा काश्मीरसाठी दिल्या पाहिजेत पर्यटनाच्या. आणि यात्रा कंपनीने सुद्धा रेट कमी करून विमानाची रेट कमी करून पर्यटन वाढून हे उत्तर दिलं पाहिजे असं एक नागरिक म्हणून मला वाटतं. आधी वक्तव्य करतात पुन्हा माफी मागतात, त्यांचं ते काँग्रेसची बाष्कळ भूमिकाच आहे. राहुल गांधी असतील, बाहेर विदेशामध्ये मोठमोठ्या BBC सारख्या चॅनलला किंवा अनेक चॅनलला मुलाखती द्यायच्या आणि भारतात कशी परिस्थिती, भारत किती वाईट आहे हे सांगायचं. हे देश विघातकच कार्य आहे त्यांचं. त्यांच्यावर खरं तर राष्ट्रद्रोहाचेच खटले झाले पाहिजेत अशा लोकांना. चालतं होतं अशा लोक राष्ट्रवादीचे खटले झाले पाहिजे अशी त्यांची भावना आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, मी संभाजी म्हणजे टीव्ही 19 बीड.